नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत 11वी इकॉनॉमिक्स प्रकरण क्रमांक 1 आणि त्यातील व्हिडिओ क्रमांक 7 वरती जे टायटल दिलेलं आहे 11 ECO 0107 हे एवढं जरी तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च केलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ सहज पाहता येईल, लगेच तुम्हाला दिसायला तो सुरुवात होईल। तर या व्हिडिओमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना यांचा आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये 11 ECO 0107 या व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या संकल्पनांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग स्थूल अर्थशास्त्र म्हणजे की जे सर्व जणांचा अभ्यास करते। जसं आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहिलं, एका विद्यार्थ्याचा अभ्यास पाहणे आणि वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहणे। तर यामध्ये एका विद्यार्थ्याचा अभ्यास हा अभ्यासाचा विषय ठरतो सूक्ष्म अर्थशास्त्राचा विषय, आणि संपूर्ण विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विषय जर पाहायचा असेल, चेक करायचा असेल एखाद्या शिक्षकाला, तर तो विषय ठरतो स्थूल अर्थशास्त्राचा विषय। म्हणजेच याचा अर्थ असा की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त एकाच विद्यार्थ्याचा अभ्यास चेक केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासला जातो, चेक केला जातो। मी हे छोटंसं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यातला हा मुख्य फरक आहे की सूक्ष्म म्हणजे अगदी लहान, छोटा घटक, प्रत्येक घटकातला छोटा घटक, त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये, आणि जास्तीत जास्त मोठा समूह, मोठा गट जे असेल, एकूण या सर्व ज्या बाबी असतील अशा त्या सर्वांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो, आणि म्हणून या अर्थशास्त्राला मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात। तर स्थूल अर्थ म्हणजेच काय, तर मोठे, एकूण अशा अर्थानं हा स्थूल शब्द वापरलेला आहे। स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा म्हणजेच कोणत्या घटकांचा, तर एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे बघा पूर्ण देशाचं उत्पन्न आलेलं आहे। एकूण रोजगार म्हणजे संपूर्ण लोकांचा एकूण रोजगार किती मिळालाय। एकूण गुंतवणूक म्हणजे आपण जी गुंतवणूक करतो एका व्यक्तीने केलेली वेगळी, परंतु संपूर्ण देशातील व्यक्तींनी केलेली गुंतवणूक एकूण गुंतवणूक। मग एकूण गुंतवणूक किती, म्हणजे मोठा अभ्यास यामध्ये आहे। एकूण बचत किती, एकाची बचत नाही बघायची आपल्याला, सर्वांची बचत पाहायची, एकूण बचत। एकूण उपभोग, एका व्यक्तीचा उपभोग बघायचा नाहीये आपल्याला, इथे सर्व व्यक्तींचा उपभोग बघायचा आहे, म्हणजेच एकूण उपभोग पाहायचा आहे। एकूण पुरवठा, अगदी त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा पुरवठा याऐवजी सर्वांचा पुरवठा पाहायचा। मागणी, एकाची मागणी बघण्यापेक्षा या सर्वांची मागणी पाहायची, म्हणजे एकूण पुरवठा, एकूण मागणी, सामान्य किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। तुमच्या आता लक्षात आलं असेल की स्थूल अर्थशास्त्र हे मोठ्या गटाचा, मोठ्या समूहाचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाते। उदाहरणार्थ समजा आता महाराष्ट्र सरकारला काही गोष्टींवरती निर्णय घ्यायचा असेल, तर त्यांना काय करावं लागतं, पूर्ण महाराष्ट्राची जनता डोळ्यासमोर ठेवून निर्णय घ्यावा लागतो। म्हणजे इथे काय झाला, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास झाला। हे महाराष्ट्रातील फक्त एकाच व्यक्तीचा विचार करायचा आहे महाराष्ट्र सरकारला, तर मात्र तो विषय काय होईल, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये। अर्थात आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये त्यामुळं महाराष्ट्र सरकारचे सगळे जे अभ्यासाचे विषय असतील ते सगळं महाराष्ट्राला, जनतेला गृहीत धरूनच असणार, आणि ते सगळे विषय मग सूक्ष्म अर्थशास्त्रात जाणार नाही, तर ते कोणत्या अर्थशास्त्रात जातील, स्थूल अर्थशास्त्रात जातील। आले तुमच्या लक्षात। देश पातळीवरचे केंद्र सरकारचे निर्णय असतील ते सुद्धा स्थूल अर्थशास्त्रामध्ये जाणार, कारण केंद्र सरकार पूर्ण भारतातील एका राज्याचा, आता हे तरी झालं महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राचाच फक्त विचार करणार नाही, तर भारतातील सर्व राज्यातील, सर्व जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील सर्वच व्यक्तींचा, सर्व नागरिकांचा विचार केंद्र सरकार करणार, आणि त्यामध्ये योग्य तो निर्णय, योग्य त्या योजना राबविण्याचा प्रयत्न करणार। तर तो विषय असेल आपला स्थूल अर्थशास्त्राचा विषय। केनेथ बोल्डिंग हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, आणि त्यांनी स्थूल अर्थशास्त्राबद्दल, मॅक्रो इकॉनॉमिक्स बद्दल त्यांनी त्यांची एक डेफिनेशन, व्याख्या या आपल्याला दिलेली आहे। या व्याख्येमध्ये ते आपल्याला सांगतायत,
स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिमाणांशी नसून एकूण परिमाणांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पादनाशी येतो. आता या केनेथ बोल्डिंग यांच्या व्याख्येवरून आपणास असे लक्षात येते की प्रत्येक पॉइंटमध्ये त्यांनी वैयक्तिक घटक नाही आणि एकूण घटक आहे असाच प्रत्येक मुद्दा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मग परिमाण सांगितलं, वैयक्तिक परिमाण नाही म्हणे तर सर्व परिणाम एकूण परिणाम पाहिजे. थोडक्यात उत्पन्न, एकाच उत्पन्न नाही अभ्यासायचं, आपल्याला संपूर्ण राष्ट्राचं उत्पन्न बघायचं आहे. एकाचीच किंमत बघायची नसून तर संपूर्ण देशात किंमत पातळी कशी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. आणि वैयक्तिक उत्पादन पाहायचे नसून एकूण राष्ट्राचे उत्पादन किती आहे. तर थोडक्यात केनेथ बोल्डिंग यांनी सुद्धा आपल्याला हेच समजावून सांगितले की स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही एका वैयक्तिक छोट्या घटकाचा अभ्यास करायचा नसून तर त्यातील सर्वात मोठ्या घटकाचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर केनेथ बोल्डिंग हे इकॉनॉमिक सायंटिस्ट केनेथ बोल्डिंग यांनी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या डेफिनेशन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स दिलेली असून त्याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. 11 इको 0107 या व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना अभ्यासासाठी आपल्याला दिलेल्या आहेत. पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय, तर एकूण राष्ट्राचे, एकूण देशाचे हे उत्पन्न असते. राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित असते. त्याला देशाचे एकूण उत्पन्न असेही म्हणतात. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता या व्याख्येमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एका आर्थिक वर्षात, म्हणजे एक आर्थिक वर्ष या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. म्हणजे आपलं 1 एप्रिल रोजी आपलं आर्थिक वर्ष सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. तर या एका आर्थिक वर्षात उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवा, तात्पर्य असं आहे की अंतिम वस्तू हा शब्द आपल्या लक्षात येत नाही, म्हणून मी तुम्हाला थोडा स्पष्ट करून सांगतो. उदाहरणार्थ समजा आपण कपडे वापरतो, बरोबर. तर हे कपडे तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर शेतामध्ये कापूस तयार करावा लागतो. कापूस तयार केल्यानंतर त्याला ज्याला फळ येतं 3-4 महिन्यामध्ये, ते आल्यानंतर आपण ते कापूस गोळा करतो. तो कंपनीमध्ये मग त्या ठिकाणी ट्रकने किंवा इतर साधनाने तो त्या ठिकाणी पोच केला जातो. मग कंपनीमध्ये तो विणला जातो. विशिष्ट प्रकारचे कापड त्या ठिकाणी तयार केले जाते. त्याला कलरिंग केले जाते. आणि कलरिंग केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जाड, सॉफ्ट, हार्ड, वेगवेगळ्या प्रकारचे कापड त्या ठिकाणी, रफ वगैरे, आपण कापडाचे अनेक प्रकार आहेत, टेरिकॉट, टेरिलिन, कॉटन वगैरे. तर अशा अनेक प्रकारचे कपडे त्या ठिकाणी तयार होतात. आता मला सांगा, एकूण आपल्याला एका आर्थिक वर्षात झालेलं उत्पादन मोजायचंय, म्हणून मग किती कापूस टन पिकला भारतामध्ये असं मोजलं तर योग्य होईल का? का त्या कापसापासून अंतिम जी वस्तू तयार झाली, समजा मग कापड तयार झालं, मग एकूण त्या कंपन्यांमध्ये किती कापड तयार झालं, म्हणजेच एकूण भारतामध्ये कापसाचं उत्पादन काढण्यापेक्षा मग आपण एकूण कापडाचं उत्पादन त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, मोजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळेल, एकूण राष्ट्राचे कापडाचे उत्पादन. आलं लक्षात? म्हणून त्यांनी म्हणले अंतिम वस्तू. आता मी असं म्हणेल की कापडापासून पुन्हा परत आता आजकाल रेडीमेड ड्रेस मिळतात, शर्ट पॅन्ट मिळतो. मग याचा अर्थ असा होतो की मग शर्ट पॅन्ट किती तयार झाले, ही शर्ट पॅन्ट ही झाली त्याची अंतिम वस्तू, आणि म्हणून मग त्याचं उत्पादन या ठिकाणी गृहीत धरायचंय. म्हणजे थोडक्यात 3 वेळा उत्पादन न मोजता कापसाचं किती टन झालं हे मोजायचं, त्यानंतर एकूण कापड किती तयार झालं ते मोजायचं, त्याच्यानंतर मग ड्रेस रेडीमेड किती तयार झाले ते मोजायचं. असं 3-3 ठिकाणी मापन करणे चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय घ्या, त्यामधली शेवटची वस्तू घ्या, अंतिम वस्तू घ्या, तरच आपल्याला खरा राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा मिळेल, तरच खरा एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा आकडा मिळेल. जर आपण अशा 3-3 टप्प्यातल्या वस्तूंचं उत्पादन घेत गेलो तर आपल्याला खरं उत्पादन किती झालं हे समजणार नाही. आणि म्हणून या आर्थिक राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितले की अंतिम वस्तू जी आहे
ती वस्तू काउंट करा, ती वस्तू मोजण्यासाठी गृहीत धरा, तरच आपल्याला त्याचं एकूण एका राष्ट्रीय वर्षामध्ये एकूण खरंच किती उत्पादन झालं आहे त्याचा आकडा, त्याची संख्या, त्याची माहिती आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. सेवांच्याही बाबतीत तसंच आहे. सेवा अनेक प्रकारच्या आहेत. त्यानंतर पुढचं म्हणणं आहे की बाजार भावानुसार केलेली गणना. आपल्याला माहित आहे की वस्तूंचे बाजार, सेवेमध्ये वस्तूंचे आणि सेवेचे भाव हे बाजारानुसार ठरतात. मागणी आणि पुरवठा हा एक पॉईंट त्याच्यावरती परिणाम करत असतो. तर त्या ठिकाणी त्याच्या मग किमती कमी जास्त होऊन निश्चित होत असतात. तर ह्या बाजार भावानुसार आपण या किमती घेत असतो आणि म्हणून एखाद्या वस्तूची आपल्याला एकूण उत्पादन काढायचं असेल तर त्या वस्तूची अंतिम टप्प्यातली जी वस्तू आहे तिचं काउंटिंग करणं आवश्यक असतं आणि त्या काउंटिंगनुसारच आपल्याला राष्ट्राचे एकूण उत्पादन शोधता येते. खाली आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे, राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली व्याख्या. त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीने सुद्धा त्याच अर्थाची आपल्याला व्याख्या दिलेली आहे. एका विशिष्ट कालखंडात म्हणजेच आपण आता भारतामध्ये काय करतो किंवा बऱ्याच देशांमध्ये काय करतात, आपलं आर्थिक वर्ष निश्चित करतात, त्यानुसार आपण मोजमाप करतात. इथे त्यांनी ते सांगितलं एखादा विशिष्ट कालखंड म्हणजेच काय झालं, एक आर्थिक वर्ष. ओके. त्याच्यानंतर कुठं काय सांगितलं त्यांनी, उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना म्हणजे वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना टाळून. म्हणजे मी आता तुम्हाला ते सांगितलं, एकूण शेतामध्ये पिकलेल्या कापसाचं मापन घ्या, त्यातून कापड किती निर्माण झालं त्याचं मोजमाप करा, किती कापड तयार झालं, त्यातून मग किती रेडीमेड ड्रेस तयार झाले त्याचं मापन करा. मग असे 3 मापन या ठिकाणी आपण करणार. परंतु त्यांनी इथं काय सांगितलंय, वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, याचा अर्थ की मग तुमचं एकूण शेतामध्ये कापूस किती पिकला हे उत्पन्न ते गृहीत धरणार नाही. त्यानंतर तुमचं एकूण कापड किती तयार झालं ते गृहीत धरणार नाही. त्यानंतर तुमचे रेडीमेड ड्रेस हा जर शेवटचा अंतिम उत्पादन असेल त्या वस्तूचं तर त्याचं मापन त्या ठिकाणी केलं जाईल आणि तेच असेल आपलं राष्ट्रीय उत्पन्न. हेच राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेल्या व्याख्येमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. पुढील पॉइंट पाहूया. स्थूल अर्थशास्त्राची दुसरी मूलभूत संकल्पना आहे बचत. तर बचत आपण सर्वच जण करत असतो, परंतु उत्पन्नाचा असा काही जो भाग असतो की जो आपण भविष्यातल्या निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यातील थोडा थोडा भाग आपण शिल्लक ठेवतो, त्यालाच बचत असे म्हणतात. तसेच ही बचत उत्पन्नाचाच एक भाग असते जो आपण चालू उपभोगावर सुद्धा खर्च करत असतो आणि त्यातील काही भाग हा आपण बचतीमध्ये ठेवत असतो. तर स्थूल अर्थशास्त्राची तिसरी मूलभूत संकल्पना आहे गुंतवणूक. गुंतवणूक आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती ही गुंतवणूक करत असतो, कंपनी करत असते आणि यातून मग अनेक प्रकारची नवनवीन उत्पादने बाहेर पडत असतात. परंतु ही गुंतवणूक करण्यासाठी लागणारा पैसा येतो कुठून, तर अनेक व्यक्ती आपली बचत त्या ठिकाणी निर्माण करत असतात आणि या बचतीतून मोठ्या भांडवलाची निर्मिती होते. काय आपण बघतो की लोक बचत ही आपल्या बँकेमध्ये सुद्धा ठेवतात, तिथे त्यामुळे मोठ्या प्रकारचं पैसा एकत्र गोळा होतो. त्याचा उपयोग भांडवलासाठी सुद्धा, कर्ज देण्यासाठी सुद्धा, व्यवसायाला कर्ज देऊन मग व्यवसाय त्या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेसाठी ते भांडवल वापरतो. ह्या सर्व ठिकाणी केलेली एकंदरीत गुंतवणूक किंवा बचत म्हणजेच एकूण निर्माण झालेली गुंतवणूक होय. पुढील पॉइंट आहे व्यापार चक्र. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमध्ये चौथी संकल्पना आहे व्यापार चक्र. व्यापार चक्र म्हणजे काय, तर हे एक प्रकारचे चक्र असते आणि ते सारखे बदलत असते. चाक जसं फिरत असतं अगदी त्याचप्रमाणे हे आर्थिक व्यापाराच्या ज्या घडामोडी आहेत त्या होत असतात आणि त्यामुळे कधीकधी या आर्थिक घडामोडींमध्ये कधीकधी मंदी येते तर कधी तेजी येते. म्हणजे थोडक्यात कधीकधी वस्तूंच्या किमती वाढतात तर वस्तूंच्या किमती कमी पण होतात. कधी मागणी वाढते, कधी मागणी कमी होते, कधी पुरवठा वाढतो, कधी पुरवठा कमी जास्त केला जात असतो. तर अशा प्रकारचे अनेक आर्थिक चढ उतार यामध्ये होतात. त्याला सर्वसाधारणपणे व्यापार चक्र असे म्हणतात. अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने
आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. चढ आणि उतार म्हणजेच त्याला आपण तेजी आणि मंदी असं म्हणतो. तर तेजी म्हणजे काय, तर सातत्याने सामान्य किंमत पातळीमध्ये होणारी वाढ म्हणजे तेजी होय. थोडक्यात काय, की वस्तूंच्या किमती सातत्याने ह्या वाढत राहतात, त्या कमी होण्याचं नावच घेत नाही. आपण म्हणतो फार भाववाढ झाली, तर त्याप्रमाणे त्याच वेळेस आपण त्याला म्हणायचं आहे की तेजी आलेली आहे. आता आपण बघतो सध्या आपला कोविडचं वर्ष आहे हे, त्यामुळे बघतो आपण मागणी त्या मानाने खूप वस्तूंची कमी आहे, त्यामुळं किंमत एक तर स्थिर आहेत किंवा त्याला फारशी मागणी नाहीये, म्हणजे ते तेजी नाहीये, मंदी आहे. आणि आता ही मंदी आल्यामुळं केंद्र सरकार आपलं त्या ठिकाणी काय करते, आर्थिक चालना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी जाहीर करते. अनेक प्रकारची आर्थिक चक्र वाढावीत, आर्थिक व्यापार वाढावा, व्यापार घडून यावा, खरेदी विक्रीचं प्रमाण वाढावं, यासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारला आणताना या ठिकाणी दिसते. तुम्ही सुद्धा पाहताल की व्हिडिओ पाहताना आज सुद्धा एक बातमी होती की केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वस्तू खरेदी करण्यासाठी काहीतरी दिवाळीसाठी गिफ्ट व्हाउचर दिलेलं आहे. तर तात्पर्य ते आहे की त्यांनी सांगितले की वस्तूच खरेदी करायच्या आहेत, दुसरं काही तुम्हाला खरेदी करता येणार नाही. तर तात्पर्य असं आहे की आर्थिक व्यवहार वाढवायचं जर असेल, मंदीचा काळ असेल, तर अशा प्रकारच्या योजना सरकार त्या ठिकाणी आणत असते. समजा तेजी निर्माण झाली तर तेजी कमी करण्यासाठी सुद्धा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. पण हा एक व्यापार चक्राचा भाग आहे. तर तेजी आणि मंदी यालाच आपण व्यापार चक्र असे म्हणतो. 5वा पॉइंट आहे आर्थिक वृद्धी. 5वी मूलभूत संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी यामध्ये खरोखर आर्थिक वृद्धी किती झाली आहे याची संख्या मांडली जाते, शोधली जाते किंवा तो शोधण्याचा प्रयत्न यामध्ये असतो. आणि आर्थिक वृद्धी नेमकी किती झाली ही संख्यात्मक दृष्टिकोनातून सांगितली जाते. म्हणजे इतकी टक्के आर्थिक वृद्धी झालेली आहे, इतके टक्के आर्थिक वृद्धी कमी झालेली आहे, इतकी टक्के आर्थिक वृद्धी जास्त झालेली आहे, अशा प्रकारे संख्यात्मक वापर या ठिकाणी केला जात असतो. आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. म्हणजे एकूण उत्पादन आपलं किती टक्क्यात वाढलंय, किती संख्यात्मक वाढ झालेली आहे. मग आपण म्हणतो टक्केवारी सांगू शकतो. मग आपल्याला एखादं उत्पादन आपण क्विंटलमध्ये मोजतो, टनमध्ये मोजतो, ते टनमध्ये सांगू शकतो. पुन्हा परत त्याची बाजारभावानुसार किंमत काढून त्याचे परत पुन्हा किमतीमध्ये रूपांतर करतो की इतक्या प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी वाढलेलं आहे. तर यालाच आपण आर्थिक वृद्धी असे म्हणतो. म्हणजे आर्थिक वृद्धी ही प्रत्यक्ष, वास्तव, खरोखरची जी वाढ आहे त्यालाच आपण आर्थिक वृद्धी म्हणतो आणि ती सुद्धा आपण संख्यात्मक व्यक्त करतो. आलाय मुद्दा लक्षात तुमच्या? तर पुढील पॉइंट आहे आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्राची 6वी मूलभूत संकल्पना आहे आर्थिक विकास. आता आपण यापूर्वीची पाहिली आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी ही खरोखरच किती वाढ झाली आहे, संख्यात्मक वाढ किती आहे हे दाखविणे, त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. पण आर्थिक विकास ही या आर्थिक वृद्धीला मदत करणारी एक व्यापक संकल्पना आहे. आणि यामध्ये एक असा गुणात्मक असा दृष्टिकोन आहे की त्या गुणांमुळं या आर्थिक वृद्धीचा आपल्याला आर्थिक विकास आपल्याला व्यक्तीचा, नागरिकांचा, देशाचा झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ समजा गुणात्मक बदल म्हणजे काय, तर उदाहरणार्थ शिक्षण. मग संख्यात्मक साक्षरतेचं प्रमाण किती वाढले, स्त्रियांचे किती वाढले, पुरुषांचे किती वाढले. तात्पर्य काय की इथे गुणात्मक बदल म्हणजे आर्थिक वृद्धीच्या सोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे म्हणजेच आर्थिक विकास होय. मग आता वृद्धी तर बरोबरच आहे, म्हणजे आर्थिक उलाढाल होतच आहे, परंतु गुणात्मक बदल होणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे एखादा विद्यार्थी नुसता प्रामाणिक आहे, चांगलं बोलतो, खरं बोलतो नेहमी, पण मात्र काहीच अभ्यास करत नाही, तर त्याला मग काही उपयोग नाही. म्हणजे प्रामाणिकपणाबरोबर ह्या चांगल्या गुणांबरोबर तुम्हाला अभ्यासाचाही गुण त्याबरोबर पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात. त्याचबरोबर गुणात्मक बदल, तुमच्या आरोग्याच्या सोयीसुविधा कशा प्रमाणात आहेत, तर हा एक गुणात्मक बदल तुम्ही या ठिकाणी घडवून आणला पाहिजे. पण आपण आज बघतो की अनेक प्रकारचे हॉस्पिटल्स फुल झालेले आहेत आपले कोविड पेशंटने. परिणाम काय झाला की हॉस्पिटलची संख्या त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे असं आता आपल्याला जाणवलंय. त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत, साधने आहेत,
ह्या सर्व ची उत्पादने आपल्याच देशात कशी होतील या दृष्टिकोनातून सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. तर असा जो प्रयत्न आहे तो कशामध्ये येईल? आर्थिक विकासामध्ये येईल. आले तुमच्या लक्षात? तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना अभ्यासल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11 ECO 0107 हा आपला व्हिडिओ क्रमांक आहे. यूट्यूबवर सर्च करण्यासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर या व्हिडिओमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या व्याख्या केनेथ बोल्डिंग, इकॉनॉमिक सायंटिस्ट यांचा आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न, बचत, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास याही संकल्पनांचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. पुढील व्हिडिओ 11 ECO 0108 म्हणजे 11 हा आपला वर्ग आहे, ECO म्हणजे आपला सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, 01 म्हणजे प्रकरण क्रमांक चॅप्टर 1 आणि त्यातला व्हिडिओ क्रमांक व्हिडिओ नंबर 08. तर हा आपला यूट्यूबला सर्च करण्यासाठीचं हे टायटल मी तुम्हाला सोपं टायटल दिलेलं आहे की तुम्ही सहज व्हिडिओ शोधू शकता. तर हा व्हिडिओ आपण पुढील त्याची मी तयारी करत आहे आणि तो तयार करून तुम्हाला पाठवणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा स्थूल अर्थशास्त्र हा व्हिडिओचा चांगला अभ्यास करा आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यामधील फरक. तोपर्यंत धन्यवाद. Thanks for watching my video.